आता आम्हाला रश्मिका मंदानाची गरजच नाही. अगं मला डोक्यात आलं का कॉम्प्लिमेंट आली? खूप जणांचे कॉम्प्लिमेंट, मराठीतली श्रीवल्ली आहे म्हणे आता आम्हाला मिळाली आमची श्रीवल्ली, असं तसं. आपली साऊथचीच ऍक्ट्रेस वाटते ती इकडची वाटतच नाहीये. मराठी खूप जणांनी मला ओळखलं नाही मुळात, कारण आम्ही आधी लोकेशन बघून आलो आणि लोकेशनमध्ये मला अंदाज आला होता की इथे नाचणं खूप डिफिकल्ट आहे. बरं, त्याच्यात आमच्या डिरेक्टर सरांनी आणि आमचे कोरिओग्राफर सरांनी वन टेक शॉट केले होते. त्यांचं म्हणणं होतं की आपण मॅडम आपण वन टेकच करायचं. पण राजा हा असा प्रोजेक्ट आहे की जिथे मला ॲज अन आर्टिस्ट म्हणून खूप काही करायला मिळालं. टू डू गुड वर्क यू डोंट नीड बिग मनी, यू जस्ट नीड बिग हार्ट अँड बिग ब्रेन. दॅट्स ऑल यू नीड. म्हणजे आपली मेहनत आणि पॅशन एका जागेवर असेल ना आणि करेक्ट असेल, चॅनलाइज करत तर मग पैसा सगळीकडे पैसा नाही लागत, मग तुम्ही तुमचं डोकं पण वापरू शकता. खरं तर आज आपण एक स्पेशल भेट ठेवलेली आहे आणि नवशक्तीच्या स्टुडिओत माझे आवडते आलेले आहेत सगळे, त्यामुळे मी खूप खुश आहे. कारण खरं तर एक असं भन्नाट गाणं समोर आलं आहे. ते गाणं पाहिल्यावर हे सिनेमातलं गाणं आहे, कुठल्या इंडस्ट्रीतल्या सिनेमातलं गाणं आहे अशीही शंका यावी, इतकं अफाट भन्नाट गाणं झालेलं आहे राजा. आणि आज ही टीम माझ्यासोबत आहे. अमृता धोंगडे इज हिअर, हितेश मोडक आणि सचिन कांबळे आपल्यासोबत आहेत. आणि वा, म्हणजे गाण्याचे तर तुम्ही काय म्हणतात ते बादशाह आहातच सगळे. आणि अमृता आमची जो काय धमाकेदार परफॉर्मन्स दिलेला आहेस तू अमृता, त्यामुळे खूप मजा आली. हे गाणं खरंच अप्रतिम झालेलं आहे. आणि आधी तूच सुरुवात कर की कसं हे सगळं समोर आलंय. म्हणजे आमची बिग बॉस मराठीनंतर अमृता धोंगडेंनी जो काय म्हणजे वेगळीच काट टाकली आहे, प्लीज सांग याबद्दल. हे माझ्यामध्ये तू एकटीनेच ओळखलेलं आहेस आतापर्यंत. मीच ओळखू नये का? करेक्ट. माझ्या मते बिग बॉस नंतर माझी खरं सांगू का मनापासून अशी इच्छा होती की मधल्या काही दिवसात मी काही केलंच नाही. आणि लोकांचे असे खूप मला मेसेजेस आलेत आणि म्हणणं होतं की तू कुठे आहेस, म्हणजे तुझं काहीच येत नाही किंवा तू दिसत नाहीयेस. तू कुठे होतीस? मी कुठे होते. तर मी हे काहीतरी मोठं आणि खूपच असं बँग मला काहीतरी आणायचं होतं आणि कमबॅक करायचं होतं. आणि माझ्या मते राजा हे मी घेऊन आले तुम्हा सगळ्यांसाठी. आणि हा जो काय रिस्पॉन्स आणि तू जी काय एनर्जी दाखवलीस, माझ्या मते गाण्याचा रिस्पॉन्सच इतका कमाल आहे की काय बोलू असं झालं आहे. इंडस्ट्रीतल्या बऱ्याच जणांचे मला फोन आलेत, स्वतःहून आलेत फोन की अमृता तू म्हणजे खूप करेक्ट चूज केलं आहेस, जे काही केलं आहेस. भले तू मधल्या काही दिवसात तू दिसली नाहीस किंवा तू काय करतेस हे माहीत नव्हतं. मध्ये मी फिल्म्स केल्या, मध्ये सिरियल केली, पण इतकं पोहोचलं नाही लोकांपर्यंत. पण माझ्या मते राजा हा एक असा प्रोजेक्ट होता की तो लोकांपर्यंत पोहोचला आणि सगळ्यांपर्यंत पोहोचला. म्हणजे काही करायचीच गरज नाही पडली. इतका छान प्रोजेक्ट माझ्या नशिबात आला. आणि माझ्या मते ऑल क्रेडिट गोज टू हितेश. कारण मला स्वतःला एक इच्छा असते बघ आपली एक ॲक्टर म्हणून की आपल्या नावावर एखादं गाणं असं असावं ज्याच्यात आपण हिरो आहे. आणि माझ्या मते राजा इज द वन की मला जे काही करायचं आहे, ॲक्टिंग असू दे, देन मग डान्स असू दे, आणि मग जे काही एक्सप्रेशन जे काही करायचं आहे, बिंदास जी काही मी आहे ते मला सगळं राजामध्ये करता आलं, सुटायला वाव मिळाला. आणि मला कोणी ना आमच्या डिरेक्टर सरांनी मला थांबवलं ना हितेशने. ते म्हणाले की हा तुझा प्रोजेक्ट आहे, तुला जसं दाखवायचं आहे ती तू आहेस, राणी जी करतीयस कॅरेक्टर ती तू आहेस, तुला जे आतनं फील होतंय ते तू कर. आणि माझ्या मते तो मला चान्स ह्या हितेशमुळे आणि सचिनमुळे मला मिळाला आणि ते मी केलं. आणि माझ्या मते हा सपोर्ट फार इम्पॉर्टंट होता एका ॲक्टरसाठी. हितेशला मी जेव्हा सुरुवातीला भेटले होते, माझं म्हणणं होतं की मला एक असं गाणं पाहिजे जे ऐकताच लोक वेडी झाली पाहिजे. आणि मी हितेशची आधीपासूनच त्याच्या सॉंग्सची इतकी फॅन होते, कारण त्याचं म्युझिक काहीतरी वेगळं आहे. मला माहिती आहे हे नॉर्मल म्युझिक त्याचं नाही आहे, काही वेगळंच आहे. म्हणजे थिरकायलाच होतं त्याचं गाणं ऐकलं की म्हटलं येस हा व्यक्ती मला न्याय देऊ शकतो माझ्या ॲक्टिंगला. सो माझ्याकडे काही प्रोड्युसर्स होते आणि मी त्यांना घेऊन खरं तर हितेशला भेटले. आणि मुळात त्यांची काहीतरी वेगळी डिमांड होती, पण ते कन्वर्ट झालं आणि छान आमचं ट्युनिंग जमलं. आणि नेमकं त्याच्या डोक्यात पण होतं की आपण काहीतरी यूट्यूबसाठी त्याला करायचं होतं. आणि ते इतकं छान जुळलं की त्याचं पहिलं यूट्यूबचं गाणं आणि माझं पहिलं सिंगल. सो हे म्हणजे काहीतरी वेगळंच कोलॅबरेशन आणि त्यात सचिन सरांचा सपोर्ट. सो हे काहीतरी छान जुळून आलं आणि सगळ्यांचे आशीर्वाद आणि माझ्या मते खूप रिस्पॉन्स अमेझिंग आहेत सगळ्यांकडूनच. खरंच अप्रतिम झालेलं आहे. आता मी हितेशकडे वळते. हितेश, म्हणजे अर्थात तुझं संगीत, त्याचा मॅडनेस तो वेगळा आहे आणि नेहमीच आय ॲप्रिशिएट. आणि तो अर्थात तुझा चाहता जो आहे
त्याला माहिती आहे तुझ्या गाण्याचं वेगळेपण, त्याची खासियत, त्याचं तो ग्रँजर, ते ऐकताना सुद्धा ते ग्रँजर जाणवतं. इतकं त्याच्यात काहीतरी एक मॅजिक असतं. आता राजा समोर आलं, तूच सांग हे सगळा घाट कसा तू घातलायस? काय नाही म्हणजे काय माझ्या डोक्यात होतंच की काहीतरी करायचं आहे स्वतःसाठी. म्हणजे सगळेच म्युझिकल चॅनल आणि सगळं स्वतःचं करतात. म्हटलं वाय नॉट मी. आणि आय एम लेट इन द पार्टी बट स्टील आय वॉन्ट टू बी बिग इन द पार्टी. तर बिग बॅश हो गया. तर व्हॉट एव्हर वी हॅड, म्हणजे मी ह्याच्यावर डिस्कस करताना आम्ही पुन्हा शिवाजी राजे भोसले बोलतोय फिल्मच्या सेटवर भेटलो. हा सत्तेची किल्ली ते पण माझंच गाणं ते करत होता महेश सरांसाठी. आणि तेव्हा ह्याला मी याच्याबद्दल थोडं रिसर्च केलं. तर जितके यूट्यूबर्स आहेत सगळे आहेत त्यांना त्यांचे चॅनल बनवणारा व्यक्ती हा. तर मी सगळं रिसर्च केलं की हा बाबा काय ह्याचे तर सगळे मिलियन्समध्ये असतात. म्हटलं करेक्ट माणूस आहे, मेहनती माणूस आहे आणि असा जरा पॅशनेट पाहिजे, कारण मी पण वेडाच आहे. असंच कोणीतरी पाहिजे त्याला मॅच करणारा. तर मग मी ह्याला माझी गाणी ऐकवली 2-3, तर त्याला आवडली ती गाणी. आणि मग आम्ही विचार केला की असं काहीतरी ऑडिओ तर मला माहिती आहे की मी गाणं कुठे घेऊन जाणार बाय ग्रेस ऑफ गॉड, पण व्हिज्युअली मला यावेळेला लोकांना ट्रीट द्यायचे. त्यामुळे मी ह्याला एक प्रॉमिस केलं की जे पण आपण करू ते एकदम या तो इस पार या तो उस पार, देर इज नो इन बिटवीन. मग मी टीम पूर्ण ज्यांनी कंताराचे VFX केले ती टीम, मग DI वाल्यांना आपण जे प्राईम फोकसमध्ये काम केलेले आहेत ते तशी व्यक्ती आणि सगळे म्हणजे हायली प्रोफेशनल लोकं घेतली. आणि एडिटर जो आता तणाव 2साठी फिल्मफेअरसाठी नॉमिनेटेड आहे, मोठ्या मोठ्या सिरीज फिल्म्स केलेल्या. मग पोस्टची टीम एवढी कडक ठेवली आणि मला कुठेच कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं त्यामध्ये. म्हणजे जीव ओतला. मग विजय डोंट आस्क मी दॅट, बट विजय दयाने गाणी मिक्स करणं, ते यशराजला रेकॉर्ड करणं तिथपासून सुरू आहे. मग हे सगळे चांगले मोठे मोठे सिंगर गाणं. मी जसं जोक सपाट, पण मी पुन्हा हेच विचारते की जी सुरुवातच आपण केली आणि अर्थात ते सगळ्यांनाच माहिती की हे गाणं असं फक्त म्हणजे एक म्युझिकल सिंगल म्हणून नाही तर एका सिनेमातलं गाणं वाटावं इतकं ग्रँड तुम्ही केलं, एवढे एफर्ट्स आणि तेवढं अर्थात बजेटही लावलेलं आहे. तर ते व्हिजन आधीपासून होती की करायचं तर ते तसं करायचं? हो, व्हिजन हेच होतं की करायचं. तर मी याला नेहमी एक गोष्ट सांगतो जी माझ्या बाबतीत पण होते की टू डू गुड वर्क यू डोंट नीड बिग मनी, यू जस्ट नीड बिग हार्ट अँड बिग ब्रेन. दॅट्स ऑल यू नीड. म्हणजे आपली मेहनत आणि पॅशन एका जागेवर असेल ना आणि करेक्ट असेल, चॅनलाइज करत तर मग सगळीकडे पैसा नाही लागत. मग तुम्ही तुमचं डोकं पण वापरू शकता. दॅट्स वॉट वी वॉन्टेड टू मेक. यूट्यूबची जेव्हा मी ह्या सगळ्यांची गाणी बघितली, म्हणजे मी माझं गाणं करण्याच्या अगोदर 1 महिना मी सगळे व्हिडिओ बघितले यूट्यूबर्स काय करत आहेत आणि टू स्टँड आउट व्हॉट नॉट टू डू हे मी जास्त स्टडी केली. दॅट्स वाय आय थिंक इट इज मेकिंग अ बिट नॉईज. पूर्ण तयारीनिशी उतरणं म्हणतात तसं केलंय. आता सचिन, जसं आता हा इतकं सांगतोच त्याच्यावरनंच अंदाज आलाय मला की एक ते असतात ना की युट्यूबर्स असतात काही आणि काही युट्यूबरचे किंग मेकर असतात, तसं काहीतरी मला जाणवलं. तर तुम्हीच सांगा की हे गाणं करताना, कारण आता ते कुठे शूट केलंय जरा प्लीज सांगा बरं. हे ऍक्च्युली अलिबागला शूट केलेलं आहे, जे माझं स्वतःचं गाव आहे. बरं, माझ्या स्टुडिओत येऊन तुम्ही मलाच फसवणार आहात. म्हणजे अलिबाग वाटत नाही मला ते. अलिबागला आहे, आदिवासी वाडी होती आणि त्या गावामध्ये आम्ही केलेलं आहे. अरे वा, क्या बात आहे. नाही म्हणजे खरंच ते म्हणजे अलिबाग खूप सुंदर आहे, आमच्या सगळ्यांचं आवडतं आहेच, पण ते वाटू नये इतकं ते वेगळं वाटतंय. खरंच माझं ब्रीफ पण तेच होतं त्याला. हो ना, आपण एखादी गोष्ट अशी दाखवायची की जी कधी अशी कोणी बघितलीच नसेल. हो, मी खरंच अलिबाग असं कोणी बघितलं नसेल, आपण असं करायचं. मी आता अमृताला ते म्हटलं कुठे आंध्रात कर्नाटकात शूट केलं की काय असं वाटलं. म्हणजे सरांचा थॉट तोच होता की आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय आणि मिळालं. म्हणजे आम्ही त्याला एक ब्रीफ दिलेलं, त्याला एक रेफरन्स दिला त्याला की मला असं असं पाहिजे. त्यांनी काय माहिती काय मला 2 दिवसात आमची पूर्ण टीम लागलेली कामाला. म्हणजे खूप शोधले आम्ही आणि जे पाहता क्षणी मी व्हिडिओ कॉल केला आहे ना, म्हणालो हे असंच आहे. आमचं डन झालं, पण तिथे जायला एवढा प्रॉब्लेम होता ना मॅडम की आपण जाऊ शकत नव्हतो. म्हणजे व्हॅनिटी म्हणा किंवा टेम्पो म्हणा, जेनसेट म्हणा, काही जाऊ शकत नव्हतं. इन द एंड आपण सगळं अरेंज केलेलं, व्हॅनिटीज हे ते सगळं. पण नंतर क्वेश्चन असा आला, एक गल्ली होती तिकडनं जायला त्या जंगलातनं, तिकडे व्हॅनिटी येऊन उभी आहे, पण व्हॅनिटी आतमध्ये कसं घेऊन जाणार, तर त्याच्यासाठी क्रेन मागवा. बरं, ती क्रेन मागवली, मग त्या क्रेनला उचलायला दुसरी क्रेन मागवून ठेवते. असं प्रकार. मध्ये बाथरूम पण नव्हते त्या गावात,
तर पोर्टेबल बाथरूम घेऊन आलो. बापरे. आणि म्हणजे साधारण किती दिवस 200-250 लोक होती. म्हणजे डान्सर्स 200 होते आणि परत त्याच्यामध्ये ज्युनियर्स आणि लहान मुलं असा 300चा क्राऊड होता. आणि किती दिवस लागले साधारण? म्हणजे ॲक्च्युली आम्ही म्हणजे रिहर्सल वगैरे आमच्या 4-5 दिवस झाले, पण शूट प्रॉपर 2 दिवस झालं. तो जो त्याचं गाणं आहे डान्स सिकल ते आम्ही 1 डे मध्ये केलं आणि ऍक्ट पोस्टला खूप वेळ झाला. आणि त्या खरा पाऊस पण होता का तो सगळा पाऊस क्रिएट? म्हणजे आमचं हो एका वेळेला असं झालं की आता एवढे 200 डान्सर्स पूर्ण पाठवायचे कसे? ते पावसावर येते मी तुझ्या त्या सगळ्या कष्टांवर येणारच आहे. तो खरंच पाऊस होता. खरा पाऊस, नॉन स्टॉप पाऊस आहे. वा. हा तुम्ही सांगा प्रोसेस. हा म्हणजे प्रोसेस म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण करायचं चांगलं. आणि मी आता युट्यूबला म्हणजे मी मागाशी म्हणालो की 250च्या वरती माझी गाणी झालेली आहेत शूट. बर. वा. त्याच्यामध्ये 100 मिलियन्स एक 7-8 गाणी असतील क्रॉस झालेले. हां. सो पण मला ना असं ते आकडेच वेगळे आहेत. 100 मिलियन म्हणजे सिनेमांच्या गाण्यांना काहीच नाही. तर काहीतरी असं वेगळं करायचं होतं. ते टिपिकल झालं होतं. ते एखादा हिरो मागे लागतो, मध्ये मुलगी शेवटी हो बोलते आणि तेच टिपिकल चाललेलं ना प्रपोज. आणि ही गाणी म्हणजे क्वांटिटी नुसती चाललेली माझी, मला क्वालिटीवर करायचं होतं. आणि जसं यांचं गाणं आलं तर ऐकल्यावरच कळलं की नाही ह्यात काहीतरी करता येईल. मी एक 5 वर्षापूर्वी अलिबागचं कुलाबा किल्ला म्हणून गाणं केलेलं, त्यात मी 150 डान्सर्स वापरलेले, पण त्या यूट्यूब नव्हतं. त्यामुळे ते गाणं तेवढ्याच लेवलला ते राहिलं. आणि आत्ता मला चान्स मिळाला होता की आणि गाणं पण एवढं भारी मिळालं होतं ऐकायला की काहीतरी करता येईल त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मला कळलं की अमृता मॅडम करतायत. म्हणजे एक डिरेक्टरला हवं असं ना कोणतरी चांगली डान्सर किंवा एक आर्टिस्ट. कारण की खूपदा काय होतं की रिअल आर्टिस्ट घेतले जातात आणि त्यांना घेतल्यानंतर त्यांचे फक्त फॉलोअर्स बघितले जातात. तुम्ही काय करताय, कसे करताय हे बघितलं जात नाही. आणि प्रोड्युसर असतो मग त्याची ऑलरेडी कोणतरी बायको असते किंवा बहीण असते किंवा मैत्रीण असते आणि तिला घेऊन करायचं असतं. मग तसं काही नव्हतं इथे. सगळं मला ना प्रॉपर होतं. हां, गाणं मस्त चाबूक मिळालं होतं, हिरोईन चाबूक मिळाली होती आणि मग आणि एवढी डान्सर्स. मग सगळ्या जी काय होते ना भडास ती त्यातून काढायची होती आणि ती बऱ्यापैकी प्रयत्न केला आम्ही काढण्याचा. खरंच खूप मस्त. आणि आता अमृता, आता तो उधाणलेला पाऊस आणि काय तुझी तब्येत बरी नव्हती, काय ते सगळं होतं. आम्हाला ते जाणवलं नाही बघताना, पण काय कष्ट होते त्याच्या मागे. खूप कष्ट. माझ्या मते 5-6 दिवस जसं आमचं रिहर्सल चालू होते, रिहर्सलमध्ये मी अर्धी संपले होते. कारण आम्ही आधी लोकेशन बघून आलो आणि लोकेशनमध्ये मला अंदाज आला होता की इथे नाचणं खूप डिफिकल्ट आहे. कारण तिथे एक तर तो प्लेन सरफेस नव्हता आणि खूप खडी आणि लागू शकतं, वाटेल ते होऊ शकतं, पडू शकतो. बरं, त्याच्यात आमच्या डिरेक्टर सरांनी आणि आमचे कोरिओग्राफर सरांनी वन टेक शॉट केले होते. त्यांचं म्हणणं होतं की आपण मॅडम आपण 1 टेकच करायचा. पहिले 1.5 मिनिटं आणि पहिले 1.5 मिनिटं आणि शेवटची 1.5 मिनिटं. तर ते तू कोरिओग्राफ आणि त्या लोकेशनवर ते सगळं करणं म्हणजे इट वॉज. तुम्ही जेव्हा बघाल ना सायकल टाकल्यापासून बाटली फोडेपर्यंतचा तो 1 टेक आहे. तुम्ही आता पुन्हा बघा गाणं, तुम्हाला कळेल. आता मी लक्षात ठेवेन. आणि मग एकदा चुकलं किंवा काय झालं, बाकीच्या डान्सर्सला मॅनेज करणं वगैरे हा प्रकार चालू होता. बरं, त्याच्यात पाऊस. माझ्या मते पाऊस आल्यानंतरची एक वेगळी एनर्जी आली होती. म्हणजे चालू होतं की पडेल नाही पडेल, थोडं कन्फ्युजन होतं. आणि ह्या दोघांचं पण डिस्कशन चालू होतं की सर आता पाऊस आला तर काय करायचं, काय नाही करायचं. आणि शूट सकाळी स्टार्ट केलं होतं. पण माझ्या मते पाऊस आल्यानंतरची माझी एक वेगळी एनर्जी होती. पण माझ्यासोबतचे जे डान्सर्स आणि जे कोणी लोक होती माझ्यासोबतची, त्यांची काहीतरी वेगळीच एनर्जी होती की नाही सर, पावसात शूट करायला मिळते आम्हाला, हे आमच्यासाठी खूप लकी आणि आम्हाला काही नको पण. म्हणजे त्यांची एनर्जी बघून म्हण किंवा काय, मी म्हटलं की मी कमी नाही पडली पाहिजे. कारण एकदा मी चुकले की मग झालं. सो माझ्या मते आम्ही एका घराच्या छपराखाली होतो आणि विचार काय करूया सर, खूप पाऊस आहे, काय करूया. मी म्हटलं इमॅजिन कर की आपल्याला पावसातच शूट करायचं होतं आणि जर आपल्याला पाऊस पाहिजे होता तर आपण हे अरेंज करू शकलो असतो का. मग तो नॅचरल पाऊसच हवा होता तुम्हाला का तो झाला. जिथे तुम्ही सरळ चालू शकत नव्हता तिथे यांनी फाळले डान्स. चिखला एवढा पाय, सगळ्यांचे पाय सुजलेले, पायाला जखमा बिकमा काय. जखम म्हणजे मी 2 दिवस पुढचे मी उठले नव्हते. म्हणजे इतका मला त्रास झालेला. आणि ते इतकं स्लिपरी होतं आणि डान्सचे स्टेप्स पण माझ्यामध्ये बघताना सगळ्यांना लक्षात येईल की ते खूप डिफिकल्ट होते स्टेप्स. त्याच्यात मी साडीवरती करून मी नाचतीये. बरं, मी तुफान नाचतीये, मला काहीही पडलेलं नाही. सो ते कॅरेक्टरच तसं होतं. त्यामुळे मी पण नाही विचार केला. मी विसरून गेले की येस हा एकच दिवस आहे. आणि चिंब ओली झालेले मी काहीही विचार न करता. आता आम्हाला रश्मिका मंदानाची गरजच नाही.
अगं डोक्यात आलं का? मला अशी actually compliment आली आहे. खूप जणांचे कॉम्प्लिमेंट मराठीतली श्रीवल्ली आहे म्हणे, आता आम्हाला मिळाली आमची श्रीवल्ली, असं तसं. प्लीज याबद्दल सांग. नाही खरंच भारी कशा वाटतं. कॉम्प्लिमेंट येत आहेत या सगळ्या? खूप येत आहेत मला. आणि साऊथचीच ऍक्ट्रेस वाटते ती, इकडची वाटतच नाहीये. मराठी खूप जणांनी मला ओळखलं नाही मुळात की मी सिरियल केली आहे किंवा मला बिग बॉस मध्ये कोणी बघितलंय वगैरे, हे नाहीच लक्षात येते, कारण लुक कम्प्लीट डिफरंट आहे. म्हणजे जर माझं इन्स्टाचं पेज बघशील तर मी थोडे ग्लॅमरस फोटो टाकते किंवा मी बाहेर वेगळी असते. राजामध्ये मी डिफरंट, म्हणजे मला ते करायचंच होतं की मी काय करू शकते ॲज अन आर्टिस्ट म्हणून मला ते एक्सप्लोर करायचं होतं. ते वेगळे पण तुला वेगळे पण जाणवलं मला आणि माझ्या लुक मधून तर ते समजतेच की खरंच. म्हणजे अमृता तुझा ग्राफ तर तो एक मस्तच आहे. म्हणजे अर्थात आमचे मालिकांची राणी, मग नंतर बिग बॉस मध्ये एक तुझं छाप तू वेगळी छान पाडली होतीस, आणि त्यानंतर जेव्हा एक कुठेतरी ते म्हणतात ते मधलं थांबणंही महत्वाचं असतं, ते तू करत होतीस का? थोडंसं त्याही विषयी सांग. नाही, मला खरं सांगू का, आफ्टर बिग बॉस हा काहीतरी एक समज आहे सगळ्यांचा की बिग बॉस केल्यानंतर कामाच्या बाबतीत थोडे इश्यूज येतात, आणि हे जेन्युनली मी आज पहिल्यांदा तुला सांगते की आहे, हे फेस करावं लागतं. तुलाही फेस करावं लागलं मला, कारण बऱ्याचदा कास्टिंग असं करण्यात आलं की नाही ही नाही करू शकत, किंवा मग हिला आपण काहीतरी वेगळाच रोल देऊयात, किंवा हिला मग साईड रोल देऊयात आणि असं करूयात, कारण ती जी एक इमेज सेट झाली आहे बिग बॉसमध्ये. सो असं नाही आहे, ॲज अन आर्टिस्ट म्हणून तुम्ही काय आहात हे आपण काम केल्याशिवाय लोकांपर्यंत नाही पोहोचत. पण जो खरेपणा तुम्ही बिग बॉस मध्ये दाखवता तो कुठेतरी हॅमर होतो नंतर की अरे बापरे असं होतं. हो, म्हणजे मला इतका रिग्रेट नंतर झाला की आपण खूप लवकर डिसिजन घेतला का, कारण बिग बॉस मधून आल्यानंतर लोकांच्या वेगळ्या रिॲक्शन्स होत्या की मग नाहीच आवडते आम्हाला, किंवा मग काहीतरी अशीच झालं तसं झालं. सो ते एक्सप्लेनेशन देण्यात माझी अख्खी एनर्जी जात होती, मी खरं सांगते तुला. त्यामुळे अगदी मोकळेपणाने आज बोलूया, कारण आता तू जे त्यांना दिलीस, जे रिटर्न गिफ्ट दिलंयस ते फार भन्नाट आहे. त्यामुळे या मधल्या काळाबद्दल बोलायला काहीच हरकत नाही. आणि मी सुद्धा म्हणते ना की तेव्हा तो त्रास तुला सहन करावा लागला, खरंच लागला. आणि मध्ये मी असं नाही की मी काही केलं नाही, मी फिल्म्स वगैरे केल्या पण त्या काही अजून रिलीज नाही झाल्या. पण राजा हा असा प्रोजेक्ट आहे की जिथे मला ॲज अन आर्टिस्ट म्हणून खूप काही करायला मिळालं. म्हणजे ज्या लोकांनी माझ्या मते आता हा प्रोजेक्ट बघितल्यानंतर त्यांना असं झालं असेल की अरे आपण चुकलो होतो, आपण तिला असं बोललो, त्यांना असं झालं असेल. आणि मला खूप जणांचे, तुला सांगू, गाण्याचे माझ्या मते कधी रिव्ह्यू होत नसतील, पण मी खूपच ग्रेटफुल आहे ह्या गोष्टीसाठी की मला गाण्याचे रिव्ह्यूज येत आहेत, त्याच्यात माझं नाव घेत आहेत की अमृता धोंगडेंनी काय परफॉर्मन्स केला आहे, आणि कौतुक आहे, सगळीकडनं कौतुक आहे. आणि माझ्या मते मी ते थांबले, ते बरं झालं मी थांबले. आणि आता ती डान्स साठीची तयारी कशी होती, काय होतं? डान्स साठीची तयारी माझ्या मते सचिनला फक्त मी आर्टिस्ट आहे, ॲक्ट्रेस आहे हे माहीत होतं, त्याला मी डान्स करते असं हे त्याला माहीत नव्हतं. आणि हितेशला माहीत होतं, कारण बऱ्याचदा मी माझे व्हिडिओज जे मी परफॉर्म करायचे, आय गेस बिग बॉसमध्ये पण मी एंट्रीच्या वेळेस मी श्रीवल्लीचंच गाणं केलं. आणि बिग बॉसचं गाणं पण हितेशचंच गाणं हेही मला माहीत नव्हतं. सो इतकं ते जुळून आलं माझ्यामध्ये. सो हे त्याला माहिती होतं. आणि सुरुवातीला जेव्हा हितेशचं आणि आमचं बोलणं झालं सचिनसोबत, तर तो म्हणाला की मला जरा डाऊट आहे, म्हणजे मॅडम करतील ना डान्स, म्हणजे मी त्यांचं काही बघितलेलं नाही डान्स बीन्स. म्हणलं थांब बेटा तुला, पण नाही, तो काय कॉन्फिडन्स मला दिला सचिन. आणि मग तिने तो डान्स केल्यानंतरची रिॲक्शन, पहिल्याच रिहर्सलला म्हणजे ह्यांनी मला पाठवलेले व्हिडिओ बघ, पण व्हिडिओवर अंदाज नाहीत ना. पण जेव्हा मी सुरुवात केली, कोरिओग्राफी स्टार्ट केली, माझ्या असिस्टंटनी काही डान्स शिकवलाय ना, आणि जसं जसं बघत गेलो मी की मग मला कळलं की नाही करणार. मग मी अजून मध्ये टेक वाढवली, म्हणजे काही टेक होते ते अर्ध्या मिनिटाचे होते, मी 1 मिनिटाचे करून टाकले, बोलून करणार नाही. मॅजिक झाले ते. आता पण त्या तयारीनिशी आपण म्हणतो की आता आपण अजून काहीतरी चांगलं करूया. एवढं चांगले आर्टिस्ट मग कोण सोडणार ना, मग चांगलंच करून घेऊया आपण, आणि खूपच चांगलं केलं. आणि कसं डान्स विथ ऍक्टिंग ना, इम्पॉर्टंट आहे. कॅरेक्टरची ऍक्टिंग येते म्हणून ते कॅरेक्टर कंटिन्यू ठेवलं, नाही तर मग डान्स सेपरेट, तो इमोशनल ऍक्टिंग पार्ट सेपरेट, मग ते सगळं ते जुळून आलं असतं. पहिला सिम्पल. पण हितेश, हो वा, नाही हे सगळं छानच आहे. हितेशकडे मी पुन्हा एकदा वळते की आता हे सगळं तुम्ही आता एक युट्यूबवर गाणंच आणलंय, म्हणजे आता की कुठे तू कुठे तयारी, आता भावी डिरेक्टर म्हणून आम्ही तुम्हाला पाहणार आहोत का, मग ऍक्टर म्हणूनच वगैरे, लुक पण जो काय केला सगळेच बोलत ऍक्टिंग कर. म्हणलं मला कॅमेरा ऑन झालं की मी ऑफ होतो, इतका डिफरन्स आहे. म्हणलं नाही,
पण आय एम हॅपी विथ म्युझिक. अच्छा, पुढे काही दिग्दर्शन करायची इच्छा नाही असं काहीच नाही. आपल्याकडे आहे ना, प्रोड्युसर व्हायची इच्छा आहे का? प्रोड्युसर नाही, हे असंच चाललं. आता हे काय सगळं टीम वर्कच आहे. काय प्रोड्युसर आणि काय ती भावना म्हणजे ना मी ठेवत ना कोणाला आणायला देत. डोंट ट्राय टू ओन इट, यु नो. एव्हरीबडी शुड वर्क टुवर्ड्स इट्स अ टीम वर्क. इट्स अ टीम वर्क. म्हणजे मी केलं वाला चक्करच नाही आहे. ओके. नाहीतर ते काम नाही होणार. कारण ह्याची टीम आहे, माझी पोस्टची टीम आहे. आता ह्याच्या टीमने प्रेपमध्ये एवढं काम केलं. ते सिनेमामध्ये असताना लुक टेस्ट पासून सगळं आम्ही केलं. बरोबर आहे. ह्याची टीम होती म्हणून पॉसिबल झालं सगळं. माझी टीम पोस्टमध्ये 5 महिने काम केलं आहे. 5 महिने. DIचे 16 ड्राफ्ट. VFXचे म्हणजे प्रत्येक फ्रेमला VFX आहे. आपण फिल्ममध्ये नाही करत. मग एवढं सगळं. आणि मग ते एव्हरीथिंग, द पॅकेजिंग ऑल्सो ना, मोशन पोस्टर पासून सगळं जे सिनेमामध्ये नाही करत त्या लेवलला आपण जाऊन ते डिटेलिंग. येस. आणि आता आम्ही आत्ता नक्की मिस करतोय आयुषला. आयुष अप्रतिम डान्सर आहे, मस्तच ऍक्टर आहे, आपल्याला माहितीच आहे. अमृता, तूच सांग की आयुष सोबतचं ते ट्युनिंग कसं रंगलं? मी सांगू का, आयुष ही माझी चॉईस होती. मी सजेशन दिलं होतं ह्या दोघांना पण की आपण त्याला विचारूयात. आणि त्याची पहिली रिॲक्शन अशी होती जेव्हा हितेश, आय गेस हितेश त्याला व्यवस्थित सांगेल आयुषबद्दल. नाही, मला हिने सांगितलं. मग मी थोडंसं त्याचा रिसर्च केलं. पण तेच त्याचे डान्सचे व्हिडिओ होते आणि मला डान्सवाला पार्ट नको होतं, त्याचं ॲक्टिंगवाला पार्ट पाहिजे होतं. तर मग मी थोडं अजून रिसर्च केलं. मग आशिषशी बोललो, आशिष पाटील. मग त्याने मला सांगितलं की नाही, तो चांगला ॲक्टर आहे, थिएटर ॲक्टर पण आहे. म्हटलं ठीक आहे. मग त्याचे आम्ही थोडे लुक टेस्ट वगैरे ट्राय केले, सगळं केलं. आणि जेव्हा मी त्याला सांगितलं की असं मी काहीतरी माझ्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय, विदिन अ मिनिट ही सेड येस, आय एम डुईंग इट. इवन इफ इट इज अ स्मॉल रोल, आय एम डुईंग इट. अर्थात म्हणजे आपण या गाण्याबद्दल बोलतोय, हे सगळं तुम्ही भरभरून सांगताय, ते सुंदर झालंय. यानंतरचं मला एक फार इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटतेय की आपण हे बघ, आता इथे आम्ही बसून मराठी सिनेमा, मग त्यातले आता काय नवीन येतंय, काय ॲडव्हान्स येतंय, याबद्दल आम्ही बोलतो किंवा चालतोय नाही चालतोय याविषयी चर्चा होत असतात. कुठेतरी मला या मराठी म्युझिकमधली, या मराठी सिंगल्समधली पण ही क्रांती वाटतेय. सचिन, थँक्स टू यू, कारण तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय आणि मग जेव्हा असं समोर येतं या सगळ्या तुमच्या टीम सकट, मला तेही विचारायचं की मराठी सिंगल्समध्ये हे कुठेतरी पुढचं पाऊल ठरू शकेल का? याबद्दल कोणीही सांगा. नाही म्हणजे ह्याचं कसं होतं ना, मी जसं सांगितलं की मी सगळं रिसर्च करून बसलेलो की काय कसं काय यांचं काय असतं, काय फॉर्मॅट आहे, स्टोरीजचं काय फॉर्मॅट आहे. देन म्हणलं मला तर असं करायचंच नाही आहे काहीच. माझं जेव्हा टीजर येईल ना, तेव्हा लोकांनी विचारलं पाहिजे की हा सिनेमा आहे की गाणं आहे. हेच ब्रीफ होतं. आणि पोस्टची टीम मी खूप प्रोफेशनल आणि खूप मोठ्या लोकांना ठेवलं की तिथे कॉम्प्रोमाइज नाही करणार. कारण लुक आणि स्टोरी आणि स्क्रीन प्ले आणि बॅकग्राऊंड म्युझिक आणि ते सगळं तिकडेच डिसाईड होणार पोस्टच्या लेवलवर. दॅट्स वाय पोस्टची टीम अशी असल्यामुळे ते इतकं वेगळं आणि युनिक दिसतंय. अदरवाईज मग काहीच फरक नसलं असतं ना. आणि मग आता ते सगळ्या प्लॅटफॉर्मवर आलेलं आहे, सगळीकडे आलेलं आहे, सगळीकडे जगा पे छार आहे, सब जगह आणि मस्त रिस्पॉन्स आहे त्याला. आणि युट्यूबवर कशा प्रतिक्रिया आहेत? युट्यूबवर तर अमेझिंग आहे. म्हणजे अशा DMs पण येत आहेत आणि युट्यूबवर पण आहे की सर आमच्या कराडला सिनेमा लागला नाही, जरा काहीतरी फोन करा. म्हटलं कोणाला फोन करू? मग म्हणते सिनेमा आहे का? म्हणजे मी सांगतोय मोठे मोठे ऍक्टर मला मेसेज करतायत, व्हॉइस नोट, मी नाव नाही सांगत, पण ते मला म्हणतायत की नाही फार अप्रतिम सिनेमा झालाय आणि आमचं पूर्ण सपोर्ट आहे तुला अशा सिनेमासाठी आणि असे सिनेमाच येऊ दे, ही क्रांती आहे आणि खूप चांगला चालू दे, आमचा फुल सपोर्ट आहे. मग मी एक रिप्लाय केला, भाऊ हा एक यूट्यूब सिंगल आहे. काय? हो, ही यूट्यूब सिंगल आहे. पण तेच ना, मला हेच करायचं होतं. मला एक फेरीटेल वर्ल्ड क्रिएट करायचं आहे. जसं म्हणजे आता मार्वल्स करतात, त्यांनी आपलं एक नवीन युग बनवलं, एक डिफरंट वर्ल्ड बनवलं आहे. तसं मला यूट्यूबमध्ये असं काहीतरी करायचं की हितेश मोडक ओरिजिनल्स आलं की काहीतरी डिफरंट फेरीटेल्स असेल. इवन इफ इट इज अ लव्ह स्टोरी, आय विल मेक इट लुक लाईक समथिंग डिफरंट. मग आता यापुढेही हितेश मोडक ओरिजिनल्स मध्ये काहीतरी असं वेगळं आम्हाला दिसणार आहे. ओके, वा. आणि मग पुढे जाऊन युट्यूब शॉर्ट फिल्म, फीचर फिल्म वगैरे असं पण. नेव्हर से नो टू एनिथिंग, नेव्हर से नो टू एनिथिंग. चालेल, मी ऍक्टिंग करायला लागली. हो, आणि महेश सर म्हणतात ना की ते एक गुड लक आहे आमचं, ते लकी मॅस्कॉट. ते म्हणलं माहिती नाही मला, पण हा असं कसं आहे ना की आपण
सगळीकडे प्रस्ताव सगळीकडे. मांडत राहायचा, युनिव्हर्स मध्ये सोडत राहायचं. Correct, बाकी correct, हितेश correct. मोडक नाही, पण जोक्स अपार्ट. पण मी जसं म्हटलं की एक मराठी व्हॉट singer- वॉज युअर रिॲक्शन वेन यू सॉ इट फॉर द फर्स्ट टाइम? आय वुड लाईक टू नो इट. अर्थातच मी तेच म्हटलं की अच्छा हा सिनेमा आलाय का, मग राजा राजा अच्छा हे काय आलंय. आणि पण मला एक माहिती होती कारण मी टीजर पाहिला होता हिचा. सो हिला तर मी म्हणजे एकदम पूर्ण आमचं असतंच, म्हणजे नाही अभ्यास असं नाही पण ऑब्व्हियसली. सो पहिलं म्हटलं टीजर आलाय. टीजर आधी मला असंच वाटलं सेम की हे फिल्मचं आहे की काय. आणि जेव्हा कळलं की ओके हे गाणं आलंय, मग कळलं ओके हितेश मोडक आहे. तो म्हटल्यावर ओके, मग ते सगळंच लक्षात आलं. पण अर्थात पहिली रिॲक्शन माझीही तीच होती की वाव, मला गरज नाही रश्मिका मंदानाची, आम्हाला गरज नाही मराठी इंडस्ट्रीत रश्मिका मंदानाची. ही अगदी मी फ्रँकली, आणि ते तुला मी तोंडावर सांगेन. ते जेव्हा कमेंट्स येतात ना की हा आमच्याकडे आमची अमृता आहे, हा खूप भन्नाट झालंय, ऍक्टर्स खूप सॉलिड दिसत आहेत आणि खूप साऊथ सारखं केलंय, तर मी आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. कारण इकडच्या लोकांचं माइंडसेट कसं झालंय, काय भव्य दिसलं, लार्जर दॅन लाईफ दिसलं की ते साऊथ सारखं आहे, कारण साऊथवाले तसं करतात. पण आपण पण करू शकतो. दॅट्स व्हॉट वी आर ट्राईंग टू डू. हा म्हणजे ते कुठेतरी ती कंपॅरिझन होणं हे साहजिक आहे. त्यांना तुला काय सांगायचं आहे का? पण आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट दॅट इट इज अ दे. म्हणजे ते जेव्हा म्हणतात ना की साऊथ सारखं मोठं वाटतं, ते खूप चांगली गोष्ट आहे. ते म्हणतायत की आपण ऍटलीस्ट आपण विथ नो बजेट वी आर रिचिंग देअर. ते मोठं वाटतंय हे महत्वाचं आहे, ते तुला दाखवायचं होतं. वा क्या बात आहे. आणि जसं एक आपण जेव्हा या गाण्याविषयी जेव्हा एक पदर उलगडतोय, तेव्हा एक टप्पा होता की जेव्हा तुला त्या पोस्टमध्ये वेळ लागला असेल किंवा ते यायला वेळ लागला असेल, तेव्हा काय होतं? तेव्हाचं काय? म्हणजे सगळे हे लोक ती प्रेग्नन्सी कशी होती? कधी कधी गाणं काढणार, कधी गाणं काढणार, कधी गाणं काढणार. मी सांगतो शेवटचे 3 दिवस जेव्हा गाणं किती 15 तारखेला आलं ना, तर 12 तारखेपासून मी जे VFX वाल्यांच्या जे पाठी लागलो, कारण त्यांना रेंडर करायला म्हणे 8-8 तास लागतात. जर तुम्ही काही चेंजेस दिले तर 8 तास थांबा. आणि वन टेक होता ना, तर त्याला ते पूर्ण रेंडर करावं लागायचं. तर मला आठवण आहे की आता आम्ही 15 तारखेला 2 दिवसा अगोदरपासून एकही रात्र आम्ही झोपलो नाहीये. कुठला तो कठीण काळ कुठला होता तो? हाच की आता मला वाटलं शेवटी डिसिजन घ्यायचं का पुढे ढकलायचं का. तारीख आम्ही डिक्लेअर केली होती. टीजरमुळे खूप छान रिस्पॉन्स. बस पण चांगला क्रिएट झालेला ऑर्गॅनिकली. हो, तो टीजरच केवढा व्हायरल झाला होता रादर. हा तो टीजरला आता 4.3 मिलियन व्ह्यूज आहेत. 4.3 मिलियन म्हणजे काही न करता फक्त आपण टीजर ही म्हणजे तो प्रॉपर एडिट तू तसाच डोक्यात ठेवून अभिषेकने केलं एडिट, आमचा एडिटर कमालीच आहे, खूप म्युझिकल. सो त्याला एक प्रॉपर प्लॅनिंग होतं. आता मला पुढचा प्रश्न हा आहे की आपण एक विषय जसे मांडतोय आता, जसं म्हणतो की आपण मराठी काय सिनेसृष्टीपुढे किंवा कुठल्याही आत्ताच्या सिनेसृष्टीपुढचं आव्हान आहे AI. तर AI अगदी आपल्या उंबरठ्यावर आलेलं आहे, अगदी आपल्या इंस्टाग्रामवर आलेलं आहे, आपल्या मोबाईलमध्ये आलेलं आहे, आपल्या जीवनाचा भाग होत आहे ChatGPTमुळे. तर अशा वेळेला जेव्हा ही अशी सिंगल्स येत आहेत, तर एकंदर म्युझिक इंडस्ट्रीमधनं ही जी आव्हानं आहेत, हितेश आधी तू सांग कारण तुझा अभ्यास त्याबद्दलचा थोडा मोठा आहे, तुला काय वाटतं? AI व्हिज्युअल आणि ऑडिओ इज टोटली डिफरंट. पण मला असं वाटतं जसं हा चेंज काय आहे माहिती आहे का, जेव्हा ऑडिओ कॅसेटपासून CD प्लेअर आणि CD प्लेअरपासून जो कम्प्युटर एक इनोव्हेशन, तेच इनोव्हेशन आहे. वी हॅव टू बी रेडी फॉर इट. तुम्ही डिनाय नाही करू शकत बिकॉज इट इज अ चेंज ऑफ टाइम. पण यू टेक इट ॲज पॉझिटिव्हली. या इफ यू कॅन यूज इट देन वाय नॉट, देन ट्राय अँड लर्न इट. म्हणजे माझे गुरु मला नेहमी सांगायचे, टू ब्रेक द रूल्स यू शुड नो द रूल्स. वा करेक्ट ना. म्हणजे ते जेव्हा उस्ताद खानसा वगैरे वाजवायला बसतात, तर ते तोडे तुकडे जेव्हा वेगवेगळ्या लयात वाजवतात, तर 4 मात्रामध्ये 5 वाजवायचे आहेत, तर तुम्हाला 4 मात्रा पहिले कळली पाहिजे 5 वाजवायला. रॅन्डमली गेलात तर ते चुकीचं आहे. सो टू ब्रेक द रूल्स यू शुड नो द रूल्स. त्यासाठी AI पहिलं शिकलं पाहिजे, त्याचं प्रॉम्प्टिंग जे काही त्याला लागतं. सो कुठेतरी आपल्याला त्याचा उपयोगच होणार आहे. होणार. यू हॅव टू बी रेडी फॉर इट. इदर यू लर्न इट और यू विल बी बिहाइंड द टाइम अँड यू विल फील लेफ्ट आउट. वा. आणि युट्यूबच्या जगात तुझं मोठं सध्या स्थान आहे. तुला काय वाटतं, तू कसं बघतोस याकडे? म्हणजे कारण युट्यूबनी सुद्धा AIच्या व्हिडिओजवर मध्ये हे केलं होतं की मॉनिटायझेशन ऑफ असेल, हे असेल, ते.
तर तू कसं बघतोय? म्हणजे त्यांनी परमिशन दिलीच नव्हती. म्हणजे मध्ये त्यांनी टाकलं होतं, मेल वगैरे टाकलेले की चालणार नाही, AI ची फाईल्स असतील तर डायरेक्ट तुम्हाला ब्लॉक केलं जाईल. आणि तुमचं ऑडिओ पण जी गाणी टाकलेली AI बेस केलेली सगळी स्पॉटिफायवर सगळी काढली गाणी. हो, ते पैसे थांबवणार रेव्हेन्यू असं त्यांनी क्लिअर कट केलं होतं. त्यामुळे तू आम्ही कसं बघतोयस? AIच्या भानगडीत अजून तरी पडलोच नाही आम्ही, कारण की आम्ही जे काय ते जेन्युइन करायचं, वाटलं तर नंतर पुढे फ्युचरमध्ये फायदा करायचा. आणि एक चॅनलबद्दल मला बोलायचं आहे, हितेश मोडक ओरिजिनलबद्दल, की क्रांती, मग अशी म्हणालात क्रांती, ॲक्च्युली क्रांती झाली आहे. कारण काही ठराविक चॅनल्स आहेत ना, ते रिपीट फेसेस घेतात, तेच फेसेस, तोच म्युझिक, तेच रिपिटेशन होते. तर त्या गोष्टी कुठेतरी बदलणार आहेत. कारण की आता काय आलं आहे की फर्स्ट आपण अमृता मॅडमला हे केले, सेकंड आम्ही गाण्याचा जो विचार चालू आहे त्याच्यामध्ये आता त्या प्रोडक्शनमध्ये असून म्हणजे तरीसुद्धा आम्ही दुसरी हिरोईन बघणार. म्हणजे आम्ही वेगवेगळे फेसेस घेणार. चांगले जे आर्टिस्ट आहेत, आम्ही अजिबात फॉलोअर्स, रील्स, तुमचे काही हे बघणार नाही, आम्ही टॅलेंट बघतो. ओके, सो हे प्रोडक्शन सेमच 4 जण सगळ्या गाण्यांमध्ये दिसतात असं नाही. स्टारडमवाले लोक आवडतच नाही. ह्या प्रोडक्शनचं हे महत्व आहे. आणि ही सगळी मोठी मंडळी, जे मोठे मोठे ऍक्टर्स आपले असल्यामुळे आपल्या ओळखीमध्ये, त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे टॅलेंटला वाव देणार आहात. आणि ह्यांच्यावर काम करण्याचं म्हणजे आता मी सरांबरोबर काम केलं आहे, मांजरेकरांबरोबर, मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. पण त्यांच्याबरोबर पॅरल ह्यांच्याबरोबर काम केल्यानंतर क्रेडिट्स एवढे त्यांनी मला दिलेत आणि मिळाले. आणि श्रेयस तळपदेसारख्या एवढा चांगला आवाज आम्हाला मिळाला आमच्या ह्याच्यामध्ये. सो खूप मोठ्या मोठ्या गोष्टी ह्या गाण्यातून मिळाल्या आम्हाला. त्यामुळे फिल्म पण मिळाली ह्या गाण्याने फिल्म मिळाली. काय म्हणजे त्यांना खूप काम आवडलं गेलं. म्हणजे तेच आम्ही यातून पैसे मिळतील हा आमचा विषयच नव्हता. आम्हाला चांगलं काम करायचं होतं आणि ते खूप छान झाले. मला वाटतं की ते सगळे क्रिएटर्स जेव्हा समोर येतात तेव्हा ते क्रिएशन घडतं, तसं ते काहीतरी प्रोजेक्ट म्हणून नाही बघितलंय असं. खूप लोकांचं असं यायचं ना हे की यार तुझं नवीन चॅनल आहे, तू कोणालाही कॉल केलं तर येतील ते रील स्टार्स वगैरे. पण मी म्हटलं यार मग ते ऍक्टिंगचं काय करूया, मग ते व्हिज्युअली ट्रीटचं काय होईल, ते झालं ना. मग तिकडे कॉम्प्रोमाइज नको म्हटलं. आपण आपल्याला वी हॅव टू बी हॅपी, वी शुड बी प्राऊड ऑफ व्हॉट एव्हर वी डू. आणि आज बघताना ते वाटतं की यार आम्ही मेहनत केली आहे. सो त्या खऱ्या टॅलेंटवर तुझा विश्वास? हो. तुला सांगू का, मध्ये मी हितेशकडे येण्याचं रिझन पण हेच होतं की मला जे कोणी मला म्हटलं ना की मला स्वतःला गाणं करायचं होतं, त्यामुळे मी पण असं कुठतरी राईट माणूस बघत होते. पण ज्यांच्याकडे गेले ना त्यांचं हेच म्हणणं होतं की मॅम मग तुमचे जरा फॉलोअर्स जरा कमीच आहेत नाही का, अजूनही असं अरे म्हणजे फॉलोअर्स थोडे कमीच आहेत, त्यामुळे तुमचा रीच थोडा कमी येऊ शकतो किंवा रील्स बनणार नाहीत. आणि मग हे कोणी ठरवलंय हे मला माहित नाही. मी खरंच सांगते की आमच्याकडे फॉलोअर्स आहेत, आम्ही एक पोस्ट टाकली की तुमचं व्हायरल होणार, हे कोणी ठरवलं? म्हणजे हे तुम्ही डिसाईड करणारे कोण आहात? त्यामुळे म्हणजे ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना, थांबा, वेट अँड वॉच, मी येते, थांबा. नाही, त्यांचं पण आय रिस्पेक्ट त्यांचं पण ना, रील स्टार्स ते पण मेहनत करून झालेले आहेत आणि त्यांचं ते आहे, वी हॅव टू गिव्ह इट टू देम. म्हणजे ते लोक त्यांच्या जगात मेहनत करतात. क्रायटेरिया ठेवणं, हा, फक्त फॉलोअर्सचं क्रायटेरिया डिसाईड करणं की त्याचे फॉलोअर्स असते म्हणून त्याला काम द्या. आर्टिस्टची मग तुम्ही. आणि मला अजून एक गोष्ट काय करायची होती माहिती आहे, म्हणजे सेल्फ एक्सपेरिमेंट मला ट्राय करायचं हे होतं की यार मला शॉर्टकट नाही करायचं होतं की आता एखादं गाणं सुपर डुपर हिट जातं ना, सुपर डुपर हिट गेलं आता रिसेंटली एक गाणं, तर मग तुम्हाला सजेशन येतात की अरे तुमच्या गाण्यात पिवळी साडी नाही. म्हटलं नाही, आमच्या गाण्यात पिवळी साडी नाही होऊ शकत. तर म्हटलं अरे मग कसं चालेल, मग ते तुमचे होठ गुलाबी नाही आहेत. म्हटलं नाही, आम्हाला नको ते लिरिक्स. म्हटलं तर म्हटलं अरे तुमची ॲक्टर शेतात नाही नाचत आहे. म्हटलं नाही रे, नको आम्हाला शेतात ना, आम्हाला जे आमचं स्क्रीन प्ले प्रमाणे ठीक जाईल, आपण कामाला जस्टिस जे देता येईल आणि एक काहीतरी रिअल काहीतरी येऊ दे. म्हणजे इव्हन मला माहिती आहे की पिवळ्या साडीला सक्सेस मिळेल किंवा लाल ओटांना सक्सेस मिळेल, मला ते नाही करायचं. आय चूज टू डू गुड वर्क. आय नो हाऊ टू गेट फेमस. म्हणजे मी पण करू शकतो काळी बुटं आणि पिवळी पॅन्ट, पण मला आय वॉन्ट टू बी रिस्पेक्टेड इन माय वर्क. म्हणजे जेव्हा ती कॅल्क्युलेशन्स आता इथे पण आली आहेत, आपण म्हणायचो की लोक सांगतात पण नको ना, बट माझं हे झोन आहे, लेट मी डू दिस, है की नाही. म्हणजे मी तू तुझ्या म्हणण्यावर ठाम होतास की मला जे 100%. म्हणजे मी तुला एक इन्सिडेंट सांगतो. आता नावं घेणं हे करेक्ट नाही आहे, पण मी खूपच मोठी फिल्म करत होतो तेव्हा, ॲज अ अरेंजर करत होतो तेव्हा. एका खूप सगळ्यात म्हणजे इंडियाच्या सगळ्यात बेस्ट
प्रोड्युसरने, बेस्ट प्रोडक्शन हाऊसने आम्ही रात्रभर काम करायचो आणि रात्री एक गाणं कंप्लीट झालं, सगळं ॲल्बम कंप्लीट झालं, वी मूव्ह टू MTV अनप्लग्ड रणजित बारोड बरोबर. तिथे आपल्या इंडियातले सगळ्यात मोठे कंपोजर आले आणि ते अपसेट बसलेले. तर रणजितबाईंबरोबर बोलताना आमच्याबरोबर जस्ट शेअर केलं त्यांनी असं की यार आय गॉट अ मेल फ्रॉम द बिगेस्ट प्रोडक्शन हाऊस सेईंग दॅट वाय युअर सॉंग्स आर नॉट साऊंडिंग लाईक विशाल शेखर. तर आय वॉज शॉक की ह्या माणसाला हे सगळं फेस करावं लागतं तर आपण कोण आहे. तर ते पण एक खूप पॉझिटिव्ह वेने त्यांनी घेतलं आणि कसं त्यांनी ट्रीट केलं. त्याच्यानंतर त्यांची गाणी खूप जबराट हिट झाली. ते मास्टर आहेत. तर खूप काही शिकायला आहे की हे जे शॉर्टकट सक्सेस आहे ना, हेच चालतं. हे जे लोक पळतात ना त्याच्या पाठी की आता एक पिवळी साडी आली की 50 गाणी पिवळी साडीवर येतील, मग आता ते मन हरवलं आणि हे झालं, ते हिट झालं. त्यांचं होऊ द्या ना हिट. त्यांनी मेहनत केली, ते पोचले. आता ते ओरिजिनल आहे, ते रिपिटेशन नाही. आता आम्ही त्यांच्यासारखंच गाणं बनवून काय करायचं. बरोबर, आम्ही आमचं करतो ना. सो बिलीव्ह इन युअर ओरिजिनॅलिटी. हो, मला हेच सांगायचं होतं. वा, क्या बात आहे. नाही, जेव्हा हितेश मोडक असतात तेव्हा असे छान विषय तेच खेळतात. आणि नाही खरंच. आणि त्याचं विजन माझ्यामध्ये खूप क्लिअर होतं आधीपासून की त्याला व्हिज्युअली पण असं दाखवायचं होतं की फक्त साऊंड आहे माहिती आहे मला, म्हणतोय की मी तर करणारच, पण ती व्हिज्युअली ट्रीटमेंट अशी असली पाहिजे की ते सिनेमाच वाटला पाहिजे. म्हणजे तू फोनमध्ये बघण्यातला साऊंड आणि माझ्यामध्ये खूप छान पूर्ण टीमचं इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक शॉट पासून डायलॉग डिलिव्हरी पासून सगळीकडे एव्हरीथिंग. असं नाहीये की कोणी काही सोडलंय. म्हणजे सगळ्यांनी सगळं प्रॉपरली लक्ष ठेवलं. तर त्याच्यात मजा आहे ऍक्च्युली. क्या बात आहे. आणि मग अमृता यानंतर आता किती ऑफर आल्यात? आणि खूप आल्यात मला, तुला माहिती आहे. सगळ्यांना ऑफर आल्या, सगळ्यांना सगळ्यांनाच आल्यात. आणि मोठ्या इंडस्ट्रीतल्या लोकांकडनं कॉम्प्लिमेंट आली आहे. आमच्या टीमला द्या म्हणलंय, आम्ही फिल्म मध्ये घेतो अख्खी टीम. हे सक्सेस आहे या गाण्याचं. आणि राजा खूपच भारी, सगळ्यांसाठीच माझ्या मते खूप लकी ठरलंय कामाच्या बाबतीत. वा, क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक वंडरफुल भेट दिली तुम्ही. म्हणजे 2025चं एक काहीतरी एक धमाकेदार गिफ्ट असेल तर ते हे आहे. असंच मिळेल. आज आपण नोव्हेंबरमध्ये आलोय 2025च्या. आणि मोठ्या व्यक्तीने एक असं सजेस्ट केलं की ह्याला तू म्युझिकल शॉर्ट फिल्म म्हणून पण रिलीज कर किंवा फेस्टिवल्सला टाक. यू विल सी म्हणजे मॅजिकल रिस्पॉन्स टू दिस. कारण त्याच्यात ऍक्टिंग पार्ट ही तेवढाच स्ट्रॉंग आहे. हो, आणि पहिली तरी 9 मिनिटाची होती, आम्ही कापली आणि तिला 7 मिनिटाचं केलंय. मग इन फ्युचर असं काहीतरी विचार करावा. बघूया, काहीतरी इंटरेस्टिंग काहीतरी जर मिळालं तर. वा, क्या बात आहे. आणि मग आता 2026 मध्ये पुढची भेट येणार आहे का लगेच? अच्छा, वा, क्या बात आहे. जाता जाता मी हेच विचारेन, 2025 संपतंय, तुम्ही एक छान गिफ्ट भेटच घेऊन आलेला आहात आमच्यासाठी. जाता जाता 2025नी तुम्हाला काय दिलं याबद्दल काय? मला राजा दिला. म्हणजे माझं ह्या वर्षातलं, मी खरंच सांगते, वर्ष संपता का असे ना, माझं नेहमीच आहे, माझं वर्ष संपत आलं की माझ्यात काहीतरी एक चमत्कार होतो माझ्या आयुष्यात, आणि ते घडलंय माझ्या बाबतीत. आणि राजामुळे कदाचित 2026 कामाने भरलेला असेल असं मला डेफिनेटली माझी स्ट्रॉंग फिलिंग आहे. सो येस, हेच गिफ्ट आहे. आणि प्लीज असंच प्रेम सगळ्यांनी करा आमच्यावर, एवढंच मी सांगेन. आणि मग अमृता, आता कसं आहे, कंपॅरिझन तर होतेच आहे, मग ते साऊथ सारखं वाटतं पण आहे थोडं. पण मग पुढच्या भविष्यात तुलाही साऊथ मध्ये काम करायला आलं तर मला आवडेल करायला. काय आवडणार, सगळीकडे कामं करायची. आणि मी तिकडची श्रीवल्ली आपल्याकडे फेमस आहे, आपली तिकडची होऊ दे ना, फेमस आहे की नाही, आपल्याकडची तिकडे झाली ऑफर तर तुला नक्की अख्ख्या टीमला घेऊन जाणार मी, तुला पण. चला, माझी पण सोय झाली आहे. आणि हितेश, तेच एक सगळ्यांनी 2025 मला तो त्याचा लुक पण आहे, तो आपल्या अल्लू अर्जुनला मागे टाकणार. रिषभ शेट्टी ऑल्सो. मला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा एक चित्रपट मिळाला महेश सरांचा, त्यामुळे ते लकीली त्याच्यानंतर त्या सेटवरती हे भेटले आणि त्यामुळे राजा मिळालं. त्यामुळे छत्रपतींचा आशीर्वाद आणि महेश सरांचा आशीर्वाद पण आहे. दोन्हीमध्ये राजे आहेत. येस. माझ्यासाठी पण ड्रीम प्रोजेक्टच होतं. पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय म्हणजे खूपच इमोशनली मी त्या फिल्मला खूप अटॅच्ड होतो आणि ती करायला मिळालं. ते अप्रतिम म्युझिक झालंय. थँक्यू. मजा आली. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड आणि सर असले ना की धमाल येते जरा.
थोडंसं इन्स्पायर पण करतात सर. खरंच. तर आणि मजा आली. म्हणा एक जाता जाता याहीबद्दल बोललं पाहिजे, अंगावर काटा आणणारं म्युझिक झालेलं आहे याचं. थोडंसं त्याविषयी प्लीज सांग. काय नाही म्हणजे सर पण खूप क्लिअर होते ना की काय करायचंय. आणि मला जे म्हणजे महाराजांची एंट्री होती, प्रत्येक 2 एंट्रीला आम्ही वेगवेगळं म्युझिक केलं आहे. त्याला शिवतांडव केले आहेत. आणि एक गाणं आहे पोवाडा, जे लोकांनी प्लीज ऐकावं. ते गाणं संजय कृष्णाजी पाटील यांनी लिहिलेलं आहे. अप्रतिम झालं आहे ते पोवाडा. आणि मला वाटतं आता पकडेल अजून थोडा वेळच्या जोरात. आणि खूपच छान आहे ते म्युझिक. मला खूप क्लोज आहे, कारण इमोशनली पण खूप इन्व्हेस्ट केले त्यात मी. आणि एकंदरच मराठी सिनेमाची लेवल त्या सिनेमानी एक अजून वेगळ्या स्तरावर नेली होती. सिनेमॅटोग्राफी म्हणा, फाईट ऍक्शन किती क्लास केली. म्हणजे इंटरव्हलची ऍक्शन म्हणजे ओ माय गॉड. म्हणजे त्याला स्कोर करताना इतकी मजा आलेली. कुस्तीचा सीन म्हणजे जबरदस्त होता. इंटरव्हलचं सीन आणि इमोशनल पार्ट्स पण त्याचे अमेझिंग होते. सो 2025 तुझ्यासाठी सुद्धा पुन्हा शिवाजीराजे भोसले आणि राजा अँड हितेश मोडक ओरिजिनल्स. येस, द बेस्ट गिफ्ट. आणखी 2026 मध्ये आणखी काय काय येणार आहे? मला वाटतं 25 मध्ये येईल. क्या बात आहे. मला असं वाटतं की खरंच खूप छान तुम्ही इतक्या सुंदर गप्पा झाल्यात. खरं तर संपू नये असं वाटतंय, पण पुन्हा पुन्हा बोलायचंय, पुन्हा पुन्हा भेटायचंय आणि पुन्हा पुन्हा या स्टुडिओतही या. सो आता आल्यावर कसं वाटलं तुम्हाला आणि अमृता कसं वाटलं? मला तर नेहमी तुला भेटले कीच मला एक वेगळी एनर्जी येते, कारण आपली एनर्जी फार मॅच होते. येस. सो येस, खूप मजा आली. आणि थँक्यू सो मच, तू आमच्यासाठी वेळ काढलास आणि इतकं भरभरून तू कौतुक केलंस. मजा आली ओव्हरऑल. मला तर खूप मजा आली. मला पण म्हणजे आम्ही तर घरीच लास्ट आपला इंटरव्ह्यू घरी झाला, मस्त झालं. ही जागा पण खूप वाईब खूप अमेझिंग आहे, कॉम्पॅक्ट आणि मस्त आहे एकदम. वाईब तुम्ही घेऊन आलात. मजा आवडलं. सचिन कसं वाटलं? इंटरव्ह्यू पैकी मला हे खूप बेटर वाटलं. यू मेड माय डे सचिन. क्या बात आहे. चला, असं जाता जाता 2025 माझंही छान करून गेलेलं आहे ते. पण खरंच थँक्यू सो मच. आणि अशी छान छान म्युझिकल भेट देत राहा आम्हाला. राजा प्लीज ऐका युट्यूबवर हितेश मोडक ओरिजिनल्स. सबस्क्राईब करा. हा, सबस्क्राईब पण करा आणि बघा नक्की. मी आजकाल सध्या काय केलंय, मी एक मिनिट, काय होतं, मी आता दुबईला गेलेलो रिसेंटली एका प्रोजेक्टसाठी. आणि समजा माझी गाडी जे त्यांनी दिलेली ती गाडी आली की तो ड्रायव्हर बरोबर गप्पा मारणार. आणि माझं इंटेन्शन फक्त एकच असतं की आप हिंदी गाणे सुनते हो, मराठी गाणे सुनते हो. म्हटलं नाही, हां तो मेरा एक चॅनल आहे यूट्यूब चॅनल, म्हटलं आपका यूट्यूब दो आणि जाऊन सबस्क्राईब करतो. तर सध्या माझं हेच चालू आहे, सगळ्यांचे मोबाईल घेतो, सबस्क्राईब करतो. कोणीही भेटलं ना, कुठे शॉपमध्ये गेलो, मॉलमध्ये गेलो, कुठे गेलो, अरे युट्यूब आहे क्या, जरा मेरा चॅनल आहे, जरा सबस्क्राईब कर. ते करून फारच गोड आहे. अन्नू मलिक कडनं शिकलोय. देयर इज नो शेम टू आस्क फॉर वर्क. वा, क्या बात आहे. आणि हा इंटरव्ह्यू झाल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा मी म्हणते. थँक्यू सो मच आणि कीप रॉकिंग गाईज. थँक्यू.